रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनुष्याकृते राघवे ख्याती केली। शिळा शिखरे सागरी तारिली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी। दुजी उपमा नाढळे इहलोकी। भवसिंधुसी बांधिला तुझेणे। अनाथा दिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी। परिहालिला विग्रही निर्विकारी। स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा। तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा। जया पूजिले आदरे पांडुरंगे। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपीच केली। न त्यागितिये दिव्य लोकासी नेले। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। फलकट तो संसार येथे सार भगवंत। ऐसे जाणतो तो मना सरसे जना सहित। अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे। तुका म्हणे देवाविन केला क्षीण तो मिथ्य। ऐसे जाणतो तो मना सरसे जना सहित। हां 15-52 15-22 असं झालं. बाबांच्या कृपाशताने मला हा योग आलाय. बाहेरची भौतिक जीवनातली पदं किती मिळेल तरी ती उपयोगीची नसतात. तर अभंगच मला बाबांनी असं समोर ठेवलं की जीवन हे फलकट आहे. जगनाडे महाराज न्यायाधीश ज्या वेळेस न्याय देण्यासाठी बसायचे तर त्याच्यातलं त्यांच्या जीवनामध्ये जे उत्तर मिळायचं नाही तर मग ती केस पुढच्या वेळेस ढकलायची. आणि पकडलं की मग काय करायचे ते घरी यायचे. तुकाराम गाथा उलगडायची. तुकाराम गाथा उलगडली की त्याच्यात त्यांना त्याचं उत्तर मिळायचं. आता ह्या आम्ही मायावी जीवनामध्ये असे झालं की मस म्हणता नंतर समचरण दृष्टी विटेवरी साजरी. तेथे माझ्या हरिवृत्ती राहू आणि की न लगे माईक पदार्थ. तेथे माझ्या ब्रह्मादिपद दे दुःखाची शरणी. तेथे निस्तं आपण काय करायचं मानायचं आणि कृतीने तेच करायचं. पण त्या दिवशी योगायोगाने येण्याचा योग आला आणि म्हटले की एक दिवस तुम्ही याला या. म्हटलं येतो म्हटलं. कारण कीर्तन असो प्रवचन असो किंवा स्मरण असो नामस्मरण असो याला न म्हणतासुद्धा आपल्या जीवनाला कधी नाही म्हणावं नाही तर यस म्हणावं. आणि मग वेळात वेळ काढून मला आज येण्याचा वेळ आला आणि अभंगाने सुरुवातच अशी झाली की जीवनात सांगताना संत मंडळी की आपल्यासमोर जर शेंगा टाकल्या तर शेंगाचे आपण काय करतो
माती खात नाही, तलपर बी खात नाही. तर आपण तिथं काय करतो की ते म्हणतो माती संगच शेंगा जर खाल्ल्या तर आपण काय करू, येडायस का, तर नाही ते सोलतो, त्याच्यातले आपण दाणे काढतो. आता याच्या पुढच्या पिढीला जर विचारलं ना फलपट काय माहीत नाही, कारण आयते दाणे मिळतात ना दादा त्यांना. आयते दाणे मिळतात त्यांना, फलपट काय माहीत व्हायचं की बा एक टलपर असतं ते काढायला लागतं मग ते खायला लागतं. तर जगद्गुरु तुकाराम म्हणतात की ह्या विश्वामध्ये जे काय ना फलकट तो संसार, संसार हे फलकट आहे. मग संसार कशा कशाला म्हटलं, देहाला संसार म्हटलं, अजून कशाला म्हटलं, जन्म मृत्यू या राडगाठ्यालाही संसार म्हटलं. आणि तिसरं घरदार बांधली भांडी कुंडी ह्याला संसार म्हटलं. हे घरदार एखाद्या वेळेस सोडून देत, जन्म मृत्यू आपण काय असे आहोत का उजळून या पुरती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठ, आपण पुन्हा येणार आहे का. आपण अनिच्छा प्रारब्धवाली व्यक्ती आहोत, आपण अनिच्छा प्रारब्ध. आपण कधी जन्माला येणार, बरं आपल्याला माहीत असतं आपण या तारखेला या दिवशी आपण जाणार आहे, तर आपण इथं निवांत बसलो असतो का, नसतो बसलो. म्हणजे जन्म आणि मृत्यू आपल्याला दोन्ही माहीत नसताना सुद्धा हे संसार आहे. आणि ह्या देहरूपी ह्या शरीराला आपण सजवण्यासाठी कृती करण्यासाठी आपला जीवन आपला अनमोल वेळ आपला त्या कारणी लावतो. म्हणून तुकाराम म्हणतात फलकट तो संसार येथे सार भगवंत. जीवनाचं सार काय तर भगवंत आहे, आणि भगवंत आपल्या जीवनात आपण मिळवला पाहिजे. आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे, येरती मायकी दुःखाची जनती, नाही आधी अंत्य अवसान. व असंच सांगतात ना, नाही तर मी तर पहिल्यांदाच चालू होते यूट्यूबच नाही, उलट मीडियाला मी लय घाबरणारा माणूस आहे. कारण अध्यात्म जे काय करायचं तर जगासाठी नाही करायचं, स्वतःसाठी करायचं. स्वतःला काहीतरी कळलं पाहिजे, स्वतःला काहीतरी मिळवलं पाहिजे, स्वतःला काहीतरी कळलं परमार्थ नंतर पहिला स्वार्थ साधा आपला तर हित जायला हा नर दे, मग कैचा भगवंत. भगवंत ही मूळ गोष्ट आहे. 84 युनी जर फिरून येतोय ना तर आपल्याला मुळात माहीत बी नाही आपण 84 युनी फिरून येतो का ना, पण त्या भगवंताला माहिती आहे आपण. ह्या विश्वामध्ये जी वस्तू निर्माण झाली तिचं उद्दिष्ट, तिचं लक्ष, तिचं ध्येय दोन आहेत का एक आहे, तर एकच आहे. चष्मा निर्माण झाला, उद्दिष्ट काय, शायनिंगसाठी नाही, मला दिसत नाही पाहण्यासाठी. माईक आहे, तुमच्यापर्यंत माझा आवाज खूपपर्यंत पोचावा म्हणून आहे. पेन आहे, पेनचा उपयोग काय, ह्या विश्वामध्ये जे वस्तू निर्माण झाली ना तिचं उद्दिष्ट, तिचं लक्ष, तिचं ध्येय दोन नाही तर एक आहे. एक आहे पेन आहे. पेन किती प्रकारचे आहेत, त्याला असा रंग येत असतो, शायनिंग असते, हे असते. मग तो नुसता खिशात असा सजवण्यासाठी असतो का, नाही. तो खाजवण्यासाठी असतो का, नाही. त्याचा उपयोग काय, त्याचा उपयोग काय, त्याचा उपयोग एक आहे आणि ते म्हणजे लिहिणं आहे, बाकी काय नाही. लिहिणं त्याचं मूळ होतं, लिहिण्याचे व्यतिरिक्त त्याचं काम करता होतं. तसा हा देहरूपी मिळालेला संसार तुकाराम महाराज सांगतात की तू फक्त 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 हे डोळे जर कुठं लावावं तर त्या देवाला पाहण्यासाठीच लावावं. हे जर कान कुठं लावावं तर त्या भगवंताची बासरी ऐकण्यासाठीच लावावं, तो मृदुंगाचा नाद घुमण्यासाठीच लावावं. हे हात जे वाजवावं त्या भगवंताची टाळी वाजवण्यासाठी, हे पाय चालाव त्या तीर्थयात्रेने चालण्यासाठीच जावं.
म्हणजे हा देह म्हणजे 84 योनी येतो. म्हणजे आपण वृक्षांमध्ये जन्म घेतो, आपण जलामध्ये घेतो, आपण किड्यांमध्ये घेतो, आपण प्राण्यांमध्ये घेतो. मग 84 योनी फिरून आल्यानंतर जर आपल्याला हा मनुष्य जन्म जे केलेला ना, भागवतामध्ये सांगितलं आहे, तर इतर प्राण्यांमध्ये स्वतः भगवंत म्हणतात की माझ्यापर्यंत ते येऊन पोचू शकत नाही. मग ते कधी येऊन पोचू शकतात? तो मनुष्य झालं होतं. आणि मनुष्य असा बुद्धिमान प्राणी झाला आहे, असा बुद्धिमान प्राणी झाला, सगळं करतो. आणि ही गोष्ट नेमकी, आणि म्हणून संतांना आवर्जून सांगायला लागते, फलकट तो संसार येथे सार भगवंत. भगवंत सार आहे. अजून वेगळ्या पद्धतीने म्हणतात, एवनिया नरदेहा विचारावे सार. मनुष्य जन्मामध्ये नंतर सार विचारलं पाहिजे, ते शोधलं पाहिजे. आणि तेच पुढे म्हणतात, ऐसे जाणवितो मना. सरसे जनासहित अवघे निरसून या काम. आपल्या आत्तापर्यंत जे काम आहे, आपलं जे नित्याचं आहे, ते सगळं बाजूला सोडून एकच काम आपल्या जीवनात महत्त्वाचं आहे, आणि ते म्हणजे भगवंत प्राप्ती. भगवंत प्राप्ती एकच आपल्या जीवनाचं ध्यास लागला पाहिजे. हनुमंतरायासारखी आपली वृत्ती राहिली पाहिजे. म्हणून तुकाराम म्हणतात, शरण शरण जे हनुमंता, तुम्हा आले रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासोपटा. अवघे निरसून या काम, घ्यावे नाम विठोबाचे. आणि सतत त्या विठ्ठलाचं नाम आपण आपल्या मुखामध्ये सतत घ्यावं. तुका म्हणे देवाविन केला क्षीण तो मिथ्य. म्हणजे इतर जीवनामध्ये जे काम करतोय, देवा वाचून कोणतेही व्यवहार व्यर्थ आहेत आणि मिथ्य आहेत. देवाच्या व्यतिरिक्त जे जे काम म्हणून आपण करतो, तर ते खरंच व्यर्थ आहे. आणि इतर त्या कामाला न महत्त्व देता आपण यासाठीच जीवनाचं महत्त्व द्यावं की जी जी कामं आहेत ती व्यर्थ आहेत, आणि त्या भगवंताला प्राप्त करणं हे आपल्या जीवनातलं लक्ष असावं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आवर्जून सांगतात, फलकट तो संसार येथे सार भगवंत. ऐसे जाणवी तो मना सरसे जनासहित. अवघे निरसून या काम, घ्यावे नाम विठोबाचे. विठोबाचं नाम आपल्या जीवनामध्ये आवर्जून घ्यावं. आणि तुका म्हणे देवाविन केला क्षीण तो व्यर्थ. देवाच्या व्यतिरिक्त जे आपण करू तर जीवनातलं ते सर्व व्यर्थ व्यर्थ आहे. कारण आपल्या जीवनामध्ये जर हे सर्वस्व जे आहे, तर आपण सगळ्याचा शोध घेतो. याचा उपयोग कशासाठी, याचा उपयोग कशासाठी, ही वस्तू कशासाठी, ते कशासाठी, ते कशासाठी, पण कधी विचारत नाही हा देह कशासाठी, हा देह कशासाठी. आणि संत मंडळ सांगतात, हा देह एकाचसाठी, त्या भगवंताला जाणण्यासाठी, मानण्यासाठी नाही तर जाणण्यासाठी. जाणणं आणि मानणं खूप अंतर आहे. म्हणून अनुभव आणले अंगा, ते या जगा देत असे. जगद्गुरु तुकारामांचे अनुभव देतात आणि त्या जगाला कार्यरत करतात. म्हणूनच तर घ्यायचा, पुढे घ्यायचं ना. शुद्ध रसे ओलावली, रसना ध्याली न धाये. कळो नये झाली धनी, नारायणी पूर्तता. आवडते तेची यासी, ब्रह्मरसी निरसे. तुकाने बहुता परी, करुणा करी सेवन. कळो नये ध्याली धनी, नारायणी पूर्तता. हरीच्या शुद्ध नामाने माझी जीभ ओलावली आहे. ही जीभ जो ओलावली असेल तर तुकाराम महाराज म्हणतात की त्या भगवंताच्या नामाने ओलावलेले. हरीच्या शुद्ध नामस्मरणाने माझी जीभ ओलावली आहे. जीवा अजूनही तृप्त झालेली नाही आहे. शुद्ध रसे ओलावली, ह्या शुद्ध रसाने हरिनामाच्या ओलावलेले आहेत. आणि रसना ध्याली न धाये, कळो नये झाली धनी, नारायणी पूर्तता. आणि नारायणाच्या पूर्तशिवाय ती होऊ शकणार नाही. असून जीवा तृप्त झाली नाही, नारायणाविषयी इच्छा केव्हा पूर्ण होणार नाही हे काही कळत नाही.
माझ्या जीवेचा हरीचा शुद्ध हरिनामस्मरण आवडते व त्या हरिनामाने रसाने सरनिरस केले आहे. नंतर हरीच्या शुद्ध नामरसाची माझ्या जीवाला पूर्ण तृप्त झाली नाही. त्यामुळे मी नारायणाची विविध प्रकारे करुणा भागत आहे. आपण आपल्या जीवनात अनेक गोष्टी करतो, आपण जीवनात करतो असतो, पण जर काय करावं तर आपल्यामध्ये करुणा असावी, आपल्यामध्ये प्रेम असावं, आपल्यामध्ये वात्सल्य असावं. मग करुणा मागायची कोणाक? दोघांकच मागायची, एक संतांक आणि दुसरी देवाक. देवाक करुणेने मागायचं की हे भगवंता, की मला तुझ्याविषयीचा प्रेम वाचा माझ्यामध्ये निर्माण व्हावं, माझ्यामध्ये त्या बुद्धीचा पूर्ण आहे. माझी भूक, माझी तहान तुकाराम महाराज तृप्त होत नाही, शुद्ध होत नाही आणि ती माझ्या अंतकरणात लागून राहावी. शुद्ध ओले ओला, शुद्ध रसे ओलावले. माझं तुकाराम म्हणतात की माझं शुद्ध रस ओलावलेला आहे. रसना द्याली न धाय, माझी पण या रसाने भूक भागलेली नाही. कळो नये झाली धनी, कळत नाहीत पण नारायणाशी पूर्तता. ही पूर्तता फक्त तुकाराम महाराजांना ज्ञात आहे की ती कशाने होऊ शकते. जर तहान भागायची असेल, तहान भागायची असेल तर मला पॅप्सिकोला दिला, मिरिंडा दिला, अनेक काय दिलं, तहान जाणार आहे का? नाही. तहान एकाने जाणार आहे, पाण्यानेच जाणार आहे. तशी जीवनातली तृप्तता जर कशाने जाणार आहे तर त्या भगवंताच्या रसानेच जाणार आहे, इतर कशानेही जाणार नाही. हे तुकाराम महाराजांना ज्ञात आहे. आणि म्हणून करुणेने काळातने म्हणतात की शुद्ध रसे ओलावली, रसना द्याली न धाई, कळो नये झाली धनी, नारायणी पूर्तता. माझी पूर्तता करणार एकच आहे, नारायण आहे. आणि म्हणून आवडे तेची यासी, आवड आहे मला, त्याच्याविषयीची आवड आहे. करणं वेगळं असतं बरं का, आणि आवड वेगळी असते. करणं वेगळं असतं, अंगाव बोजा वेगळा असतो आणि आवड वेगळी असते. वाटलं नाही जा पाठाला जा, शाळेत जा, आणि आवड वेगळी गोष्ट असते. नाही, मला यायचं आहे, मला करायचं आहे, माझ्या जीवनात मला मिळवायचं आहे, मला काहीतरी शिकायचं आहे. आम्हाला ज्यावेळेस शाळेत घातलं ना, जातच नव्हतं गुरुजी शाळेत. कितीपर्यंत शाळेत गेलो नाही मी, नाही म्हटलं तरी 5वीपर्यंत शाळेत गेलोच नाही, अजिबात नाही. इतका मार 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 खाल्ला, कटाळा जायचा, त्याचं नको जायचं. पण ज्यावेळेस त्याविषयीची महती कळते, त्याविषयीची जाणीव कळते, त्याविषयीची आवड आपल्याला नव्हतं. आवड वेगळी गोष्ट असते आणि आपल्या जीवनात ओझं नाही वाटलं पाहिजे. त्याचा दृष्टांत आहे. आपली मोठी बहीण लहान भावाला खांद्या घेऊन चाललेली असते. खांद्या घेऊन चालत चालत जात असताना तो पेंडे म्हणतो, डोक्या बाचकं घेऊन चाललेलं असतो सरपणाचं, असं सरपण घेतो आणि खाली टाकतो. तर म्हणलं, हे कशाला बाचकं डोक्यावर घेतले, दे खाली सोडून चालन. त्यावेळेस ती अंतकर्ण भावानं म्हणते, नाही हो, ते काय ओझं आहे का माझं, माझा भाऊ येतो, माझा भाऊ आहे, ही आवड आहे, त्याच्याविषयीची करुणा आहे. आणि म्हणून त्या गोष्टीने ती निष्ठेने ती करते आणि पुढं चालते. म्हणून आवड वेगळी. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. म्हणून आवड हा तुकाराम महाराज आवर्जून म्हणतात की मला जर काय माझ्या जीवनात आवड त्याची यासी, मला ते आवडतंय आणि म्हणून मी ते घेण्याचा मी प्रयत्न करतोय. ब्रह्मरसी निरसे. जीवनात रस अनेक आहेत, पण हे ब्रह्मरसाचं सेवन आगळं वेगळं आहे आणि हे ब्रह्मरसाचं सेवन जीवनात करावं. आणि ब्रह्मरस कुठं नाही, ब्रह्म सगळं व्यापकतेने भरलेलं आहे. ब्रह्म हे सर्व व्यापकतेने सर्व भरलेलं आहे.
आत ब्रह्म आहे, बाहेर ब्रह्म आहे. पण ब्रह्मरसाचं सेवन बाहेर नाही करतायत. ब्रह्मरसाचं सेवन बाहेर नाही करत, ब्रह्मरसाचं सेवन आत करतायत. भगवंताची प्राप्ती बाहेर नाही होत, भगवंताची प्राप्ती आत होते, आत होते. जे ब्रह्मरस आहे त्या आत सेवन होतं आणि त्या आत असताना त्याच्या ब्रह्मरसाची प्राप्ती. मग ब्रह्म कुठं नाहीत, ब्रह्मम सर्वत्र स जाणते, ऐसे जाणते ते दुर्गम. पण ते संत रस, तो ब्रह्मरस संत लोक जाणतात आणि तो रसाचं ते सेवन करतात. ब्रह्मरसी नरसी, आणि ह्या ब्रह्मरसाने त्या सेवनांचं खरं निरसन आपल्या जीवनात होते. आणि म्हणून तुका म्हणतात, तुकाने बहुता परी करुणा करी सेवने. आणि हे सेवन करण्याची मला ज्ञाती द्यावी, मला ती पूर्णत्व माझ्या जीवनात प्राप्त करून द्यावी. म्हणून हा हरिनामाचा रस माझ्या जीवनामध्ये अखंडित जीवनात वाहत राहू. असती कंटाळा हा नव्हे मत्सर, ब्रह्मा ते विकारा विरहित. 1524. असती कंटाळा हा नव्हे मत्सर, ब्रह्म ते विकार विरहित. तरी मना त्याग प्रतिपादलासे, अनादि हा असे वैराकार. शिजले हिरवे एक नावे धान्य, सेवनापे भिन्न निवडते. तुका म्हणे भूती साक्षी नारायण, अवगुणी दंडन गुणी पूजा. तरी मना त्याग प्रतिपादलासे, अनादि हा असे वैराकार. असती कंटाळा हा नव्हे मत्सर, म्हणजे सर्वत्र ब्रह्म आहे. आत्ताच सांगितलं आदेशानं. तुकाराम महाराज पहिल्यांदा म्हटले की पहिल्या अभंगात सांगितलं की हे पलकट आहे, व्यर्थ आहे, सगळं आहे सगळं. म्हणून भगवंत अर्जुनाला विषय करतात, ह्या डोळ्यांनी तुला जे काही दिसतंय ना, हे सगळं नश्वर आहे. हे डोळ्यांनी तुला जे जे काय दिसते, 11 वेळा सांगतात, हे तुला काय दिसतंय सगळं नश्वर आहे. ह्या डोळ्याने तुला काय दिसत नाही. तुला त्या दिव्य चक्षुने, त्या दिव्य नेत्राने त्या भगवंताची तू जीवनात तो अनुभूती घेऊ शकतो. त्यावेळेसच तुला खरं त्या जीवनात अर्थ कळेल. आणि तुकाराम महाराज आवर्जून पहिल्या अभंगात की जीवन फलकट आहे, व्यर्थ आहे, मग काय करतं जीवनात, काय करत असत तर त्याचं देवाविनं करणं सगळं व्यर्थ आहेत. म्हणून तुकाराम म्हणतात, मी हरिनामाचं नाम घेतो, गोड घेतो, त्या गोडाचं सेवन करतो आणि नारायणाची पूर्ती करण्यासाठी माझ्या जीवनात आवडीने त्या ब्रह्मरसाचं मी पूर्ती करून घेतो. आणि तिसऱ्या म्हणतात, आस्ती कंटाळा नव्हे हा मत्सर. ब्रह्मरस सर्व ठिकाणी व्यापक भरलेला आहे. जे वाईट आहे त्याविषयी तिरस्कार करणं माझं व्यर्थ नाही. म्हणजे आपण एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून त्याचं बळच तिरस्कार करायचं नाही, त्याच्याकडे दुर्लक्षित करून आपण पुढं चालायचं. तुकाराम म्हणतात, आस्ती कंटाळा नव्हे हा मत्सर. मी त्याविषयीचं काय करताय, मत्सर करत नाही. हा काही मत्सर नव्हे. जे ब्रह्मज्ञानी आहेत ते विकाररहित असतात. आणि संत महापुरुष ब्रह्मज्ञानी जे असतात हे ब्रह्मज्ञानाचं सेवन करतात, ते संत असतात, ते संत असतात. आणि त्यांनी त्यांच्या जीवनात ब्रह्मज्ञानी 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 मी 4 वेळा करतोय शब्द, प्रत्येक ठिकाणी तो वेगळा होतो. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये जर पाहायला गेला तर ब्रह्मज्ञान उल्लेख येत नाही. मग काय उल्लेख येतो, ज्ञान म्हणून उल्लेख येतो का, नाही. मग ते म्हणतात, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल हित. देवाच्या गावालाच. पण एकनाथ महाराजाचं आवर्जून म्हटलं, नरदेह परमपावन, मुख्य साधे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञानाविन होताचे क्षीण, एका जनार्दनी ज्ञान, तेने होय समाधान. आपल्या जीवनात समाधान, शांती, आनंद आपल्या जीवनाचं पाहिजे. नरदेह पावन आहे, पवित्र आहे, पण तू काय कर तर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घे. नरदेह परमपावन, मुख्य साधे ब्रह्मज्ञान. तू जीवनात जर काय साध तर ब्रह्मज्ञान जीवनात प्राप्त करून घे. आणि ह्याची गोडी तुकाराम महाराजांना होती.
म्हणून एका जनार्दनी ज्ञान तेने होय समाधान. हे ज्ञान उत्तम आहे, पवित्र आहे आणि गोड आहे. एकनाथ महाराज म्हटले. ज्ञानेश्वर महाराज 4थ्या अध्यायात आवर्जून सांगतात, ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनीमध्ये आलं नाही तरी संतास या बजावे. म्हणजे ब्रह्मज्ञान आणि ज्ञान काय वेगळं आहे का? नाही, एक आहे. ज्ञान काय? आपण इतका वेळ घालतो म्हणतो फक्त मनुष्यजन्म श्रेष्ठ आहे, मनुष्यजन्म श्रेष्ठ आहे, भाग्यवान आहे. लहान अशा शिक्षणासाठी वेळ थोडा घालतो की 1-1 लाख रुपये आपण ती फी भरायला तयार होतो आणि फक्त पोट भरण्याची विद्या संपादन करून बाहेर पडतो. त्याचं व्हॅल्युएशन किती? 33 वर्ष. त्याच्या व्हॅल्युएशनला महत्त्व नाही. म्हणजे 30 वर्ष आपलं भयंकर शिक्षण होतं, 16 वर्ष आपलं 10वीपर्यंत, त्याच्यानंतर 25पर्यंत 15वीपर्यंत, त्याच्यावर मास्टर डिग्री, म्हणजे 30पर्यंत 25पर्यंत शिक्षणात जातं. कोणते शिक्षण घेतो आपण? भौतिक ज्ञान. आणि ह्या शिक्षणापासून ज्या भगवंताचं ज्ञान आहे त्या ज्ञानापासून आपण वंचित राहतो. पण संतांजवळ गेलं की हे ज्ञान आपल्या जीवनात प्राप्त होतं. मग सगळ्या संत महापुरुषांनी आवर्जून सांगितले की ह्या ब्रह्मरसाचं आपण जीवनात सेवन करावं आणि आपल्या जीवनातला खरा दुगणित आनंद तृप्त करून घ्यावा. फक्त त्याला वेगवेगळा अर्थ आहे. एकनाथ महाराजांनी त्याला ब्रह्मज्ञान म्हटलं असेल तर ज्ञानेश्वर महाराज त्याला ज्ञान म्हणतात. तुकाराम महाराज त्याला वर्म म्हणतात. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. हे वर्म आहे आणि ह्या वर्माविषयीचं ही प्रार्थना कोणतात, कोण पुण्य त्यांचा होईन मी सेवक, जी ही द्वंद्वतिका दुरावली. ऐसे वर्म माझं दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगुटणी. हे व ब्रह्मज्ञान आत्मरस तरी कंटाळा न करता संत मंडळी जाणतात. आणि तुकाराम महाराज त्यांच्या ब्रह्मज्ञानाविषयी असताना पूर्ण जाणं असल्यामुळं अविचारांचा आपोआप त्रास करता. अस्ति कंटाळा नव्हे हा मत्सर, ब्रह्मा ते विकारारहित. आणि ब्रह्मागत विकारारहित असतात. तिरस्कार कंटाळा करणे हा काही मत्सर नव्हे. जे ब्रह्मज्ञान आहे ते विकारारहित असतात. धान्य हिरवे असो किंवा शिजलेले असो त्याला आपण धान्य म्हणतो, परंतु भोजन ग्रहण करण्यासाठी फक्त शिजलेले निवडतो. त्याप्रमाणे परमार्थामध्ये आपण चांगल्या गोष्टी ग्रहण करतो व जे अयोग्य आहे त्याला त्याग करतो. म्हणजे आपण सुपलीसारखं असावं. आपण कशासारखं असावं? सुपलीसारखं असावं. सुपली काय करते? आता मला सुपली राहिलीच नाही तर कुठून दाखवू? धान्य एकत्र असतं, त्यात खडे असतात. ज्यावेळेस आपण सुपतो त्यावेळेस काय होतं? खडे पुढं वाढतात आणि धान्य मागं राहतं. आणि आपल्या जीवनात सुपलीसारखं असा, म्हणजे गुरुवारी काय सांगतात, आपण कसं असावं तर आपण सुपलीसारखं असावं आणि ते जीवनामध्ये आपल्या मिळावं. आणि तुकाराम महाराज सुपलीसारखं ते चांगली गोष्ट ते सेवन करतात आणि वाईट गोष्ट टाकून देतात. परमार्थामध्ये आपण चांगल्या गोष्टी ग्रहण करतो व जे अयोग्य आहे त्याला त्याग करतो. आणि नेमकं आपलं उलटं होतं. अख्खं चिंतन चांगलं सांगतं आणि नेमकं जे आपलं लक्ष कशावर राहतं, जसं पांढरा कापडा असतो, पांढरा कापडा कुठंतरी काळा टिपका असतो, त्या पांढऱ्या कपड्यावर आपलं लक्ष नसतं. आपलं लक्ष कशा असतं? टिपक्यावर असतं, टिपक्या असतं. मग ज्ञानी मनुष्य ब्रह्मज्ञान नसतं तर टिपक्यावर लक्ष देत नाही. यशस्वी माणूस चांगल्या मुद्द्यावरती लक्ष देतो, वाईट गोष्टीवर लक्ष देत नाही. एक उदाहरण म्हणून आवर्जून सांगतो. रेल्वे स्टेशन असो, एस टीस असो किंवा प्लॅटफॉर्म असो किंवा मंदिराबाहेर असो, एक टोपली घेऊन असं एक जण असतो, भिकारी मागत असतो. आपण काय म्हणतो? हे भिकारी आहे, हे दरास करते. पण ज्ञानी माणूस तो प्रत्येक वेळेस असं म्हणतो, प्रत्येक व्यक्ती का मागतो, प्रत्येक 1-2 नाणे ठेवतो त्याच्यात आणि टन म्हणतो भीक मागत असतो. आपला दृष्टिकोन कसं राहतं? काय रोज भीक मागते,
आणि काय रोज करते. पण ज्ञानी माणूस कसा विचार करो. बघा, तो सांगतोय माझी झोळी मोकळी आहे आणि ती प्रत्येक वेळेस भरावी म्हणून तो प्रत्येकाकडे मागतोय. आपल्या जीवनात तसा दृष्टिकोन असावा. म्हणून दृष्टी आपल्या विचाराची असावी. म्हणून म्हणतात जर दृष्टी कोणासारखी असावी तर ती अर्जुनासारखी असावी, दुर्योधनासारखी नसावी. त्याला काहीच चांगलं दिसलं नाही आणि अर्जुनाला सर्व चांगलं दिसलं. हा फरक आहे. मग आपल्या जीवनाचं म्हणून तुका म्हणे बहुपरी, तुका म्हणे भूती साक्षी नारायण अवगुण दंडन गुणी पूजा. म्हणजेच परमार्थामध्ये आपण चांगल्या गोष्टी ग्रहण करतो व जे अयोग्य आहे त्याचा त्याग करतो आणि त्याग न करता आपण चांगल्या गोष्टींचं संग्रह जीवनात करावं. आणि चौथा आगम आहे 1525. आपले आपण जाणावे स्वहित, जेणे राहे चित्त समाधान. बहुरंगी माया असे विखुरली, खुंटची झाली होता बरी. पूजा ते अबोला चित्ताची या प्रकारी, भाव विश्वंभरी समर्पावा. तुका म्हणे गेला फिटून हा भेव, मग तो देव मनाचीच. बहुरंगे माया असे विखुरली, खुंटीची झाली होता बरी. आपुले आपण जाणावे स्वहित. आपण काय करतो माहिती आहे का, आपण ह्याचं कल्याण झालं पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे, त्या गोष्टीचं कल्याण झालं पाहिजे, त्या गोष्ट झालं. आपलं का लक्षच नसतं. आपलं लक्ष नसतं. माझ्या मुलांचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या आईचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या लेकाचं कल्याण झालं पाहिजे. आपलं नसतं बाह्यंगत गोष्टीवर लक्ष आहे. पण आपण आपलं कल्याण करून घेणं आपलं लक्ष पाहिजे. तो म्हणतात आपुले आपण जागावे स्वहित. स्वहित काय आहे? स्वहित एकच आहे. उठा उठा साधू संत साधा आपले स्वहित. जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. एकच स्वहित. आपण झोपलेलो आहेत का जागे होत? म्हणा आम्ही जागे की ऐकतोय की तुमचं, आम्ही तुम्ही बोलताय ते ऐकतो. पण संत मंडळी सांगतात आपण खरे निद्रा अवस्थेत, आपण गाढ अवस्थेत झोपलेलं आहे. ते सकाळचं उठणं वगैरे नाही, आपण जन्मोजन्मी झोपलेलोच आहोत. आणि त्याची आठवण करून येतात काकड्याच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने. जसं लहान मूल, आई एक दाना चिवचा एक दाना मिवचा, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघा. हरिपाठ काय करतोय? आपल्याला जागच करतोय. काकडा काय करतोय? आपल्याला जागच करतोय. एक अभंग घेतो ते आपल्याला जागच करतोय. वेद काय करतात? आपल्याला जागच करतात. आपल्याला उपनिषद काय करतात? जागच करतात. एकच सांगितले आपल्या जीवनातलं जागं होणं म्हणजे काय? आपल्याला भगवंताचं झालेलं विस्मरण. आपल्याला भगवंताचं विस्मरण का झालं? त्याला 4 कारण आहेत. अपबल, तपबल, बाहुबल, शेवट का है दाम. अपबल मी करतोय, मी केलंय, मी वाहतोय. अपबल. तपबल मी इतक्या वर्षी त्या विषयीची साधना केलेली, मी त्या गोष्टीचं तेवढं ते काम केलेलं आहे, मी ती गोष्ट केलेली. अपबल. तपबल मी इतकं केलेलं. बाहुबल अंगात ताकद आहे तवर. भगवंताचं आठवण का होत नाही आपल्याला? म्हणजे सर्वस्वच काय आहे तर भगवंत आपल्याला का जाणीव होत नाही? का आपण करतो ना, मी इतक्या वर्षी मी केलंय ना, आणि मी इतक्या वर्षी करतायत. अपबल, तपबल, बाहुबल, शेवट का है दाम.
अध्यात्म गरीब बी नाही एवढा करू शकत आणि श्रीमंतसुद्धा एवढं शकत नाही. मध्यम जे असतात ना ते खऱ्या अध्यात्म. म्हणजे श्रीमंत असेल तर त्यांनी त्याग करून चालला तर तो थोडाफार काहीतरी त्या वाटेवर. पण अध्यात्म मध्यम कुटुंब सगळ्यात जास्त करू शकतात. त्याच्याकडं खूप पैसा असेल तर तो पैशातच उघड पडून जातो आणि ज्याच्याकडं पैसा नाही तो पैसा मिळवण्यासाठी प्राप्त करू जातो. पण ह्या दोन्हींच्या गोष्टीवर अपबल तपबल बाहुबल शेवट काय आहे दाम. आणि ह्या सगळ्या गोष्टीला आपण हरण पडतो. म्हणजे आपण सगळ्या दवाखान्यात गेल्यानंतर आजारी पडतो. आता तुम्ही सगळे आजारी पडल्या डॉक्टरकडे जाता. ते डॉक्टर आपले भारी माणूस आहेत. पण त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तो डॉक्टर म्हणतो काय म्हणतो, आता माझं काय उपयोग, करता करविता परमेश्वर आहे, तो आहे, मी काय करू शकत, तो करतो. ज्यावेळेस हरेको हरिनाम हरेको हरिनाम या गोष्टीला सगळं आपण जीवनात थकलो होतो. आपण रेसनी पळतोय त्याच्यामुळे त्याला मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि आपण सगळं करतोय. तर आपण असं म्हणत नाही मी नाही, तर सर्वस्व तो आहे, सर्वस्व तो आहे आणि तो माझ्या जीवनात करत आहे. आणि म्हणून आपल्या जीवनात जर काय करावं तर तुका म्हणतात आपुले आपण जाणावे स्वहित. स्वहित कशात आहे, आपल्याला जीवनातल्या बाहेरच्या गोष्टीविषयीचं सगळं स्वहित जाणतो. आपलं कल्याण कशात आहे, आपलं हे कशात आहे, तर आपल्याला का कळत नाहीत. आपण अशा थाटात जगतो की मी हे तर अमरत्व घेऊन जन्माला आलो. आपण कसं जगतो, अमरत्व घेऊन जन्माला आलो, मी कधीच मारणार नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण काय करत नाहीत, स्वहिताची जाणीव होत नाही की नक्की काय करायचं आहे त्याचा आपण विचार नाही. ते काय म्हणतो आपण, ते मी नंतरून करू. बाकी सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि नंतरून भगवंत नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात इतर गोष्टी तू नंतरून कर, तू पहिल्यांदा तुझा स्वहिताची जाणीव करून घे. म्हणजेच काय करतो आपण, गाडी घेतो, बंगला घेतो, घर घेतो, दार घेतो, गाडी घोडं सगळ्या जीवनातल्या भयंगत वस्तू घेतो आणि तो आपला तर देव एक करून घ्यावा, तेने विना जीव सुख नाही. आणि आपला तो देव तो आपल्या जीवनात खरा सुखी समाधानी आनंदी करू शकतो. म्हणून स्वहित एकच आहे, स्वहितच आहे की जेणे राहे चित्त समाधान. समाधान कशाने मिळू शकतं, आनंद कशाने मिळू शकतो, आणि ते म्हणजे ते फक्त संतांच्या पायापाशी आणि देवाच्या पाहण्यामध्येच खरं समाधान, खरा आनंद आहे. इतर ठिकाणी आनंदच नाही, तो सर्व फलकटाप्रमाणे व्यर्थ आहे. आपले आपण जाणावे सोयत, जेणार आहे चित्त समाधाने. आणि बहुरंगी माया असे विखुरली, ही माया सर्व ठिकाणी विखुरलेली आहे आणि ही माया आपल्याला त्या सत्यापासून तो दूर नेण्याचं काम करते. ती दूर लोटण्याचं आपल्या जीवनात प्राप्त होऊ शकते. म्हणून त्या करू नये. खुंटीची झाली होता बरी, आपण सोहित कशात आहे व आपले चित्त समाधान कशाने होईल ते जाणून घ्यावे. देवाची माया जगात पसरली आहे आणि ती आपण वेळेच कुंठित केली तर बरे होईल. नाही तर काय करावं, मौन धरावं करून आपले चित्त विश्वंभराचरणी अर्पण करावे. यालाच खरी पूजा म्हणतात. तुकोराम म्हणतात ज्याच्या मनातील भेद नाहीसा होतो तो स्वतः आणि त्याचे मन भगवंत स्वरूप होत असते. म्हणजेच तुका म्हणे बुद्धी साक्षी नारायण, त्या नारायणाला आपण जीवनामध्ये साक्षी राहून ठेवून अवगुण मग तो देव मनाचीच पूजा. ते अबोल चित्ताच्या प्रकारे भाव विश्वंभरे समर्पावा. आपला हा भाव त्या विश्वंभराला, त्या भगवंताला समर्पित करावा. कारण ही माया सर्व ठिकाणी विपरली असल्यामुळं ते आपल्याला त्या सत्यापासून तो नेण्यासाठी जर कोण अडचते, एक भगवंत आणि दुसरी माया, आणि ही दुसरी माया आपल्याला नेमका त्या भगवंतापर्यंत पोचू देत नाही. आणि म्हणून
आपुले आपण जाणावे सोहित जेणे राहे चित्त समाधान. आणि चित्ताचं समाधान जो कशात आहे तर सोहितामध्ये आहे. आणि बहुरंग माया असे विखुरली खुंटीची झाली होता बरी. ही सर्व ठिकाणी माया विसरलेल्या आहेत. पण पूजा त्या अबोला चित्ताच्या प्रकारे भावविश्व समर्पावा. आपला भाव त्या भगवंतापर्यंत समर्प करा. आणि तुका म्हणे गेला फिटोनिया भेव मग होते देव मनाच्या. मनाचा भाव त्यापर्यंत पोचून देत नाहीत. पुढचा भंग आहे. असोनेन कीजे अलिप्त अहंकारे उगीच या भारे कुंता कुंती. धावा सोडवेना वेगी लवकरी मी तो झालो हरी शक्तिहीन. असोनेन कीजे अलिप्त अहंकारे उगीच या भारे कुंता कुंती. धावा सोडवेना वेगी लवकरी मी तो झालो हरी शक्तिहीन. भ्रमलाने दिसे बांधल्याचे परी माझे मजवरी वाहुनिया. तुका म्हणे धाव घेतलीसी सोयी आता पुढे येई लव करी. असोन्या न कीजी अलिप्त अहंकारी. आपल्याला 3 देहापेक्षा आत्मा वेगळा आहे. पण त्या देहाबद्दल ममत्व धरल्यामुळे आत्मा अलिप्त स्थितीत राहत नाही. आपल्या 3 देहापेक्षा आत्मा वेगळा आहे. पण तो देहाबद्दल ममत्व धरल्यामुळे आत्मा अलिप्त स्थित राहत नाही. तो देहाचे अनेक धर्म आपले मानून निरर्थक कुंठित राहतो. हे हरी धावा या भ्रमातून मला सोडव. तुकाराम महाराज करुणेने प्रार्थना म्हणतात की ह्या शहरात आल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये मी गुंतत चाललेलो आहे. आणि ह्याच्यातून मला काय करा असून की जी अलिप्त आकार मला तत्व आणि इतर गोष्टी वेगळ्या आहेत. पण आपण त्या आत्मतत्वाशी आपण निगडीत न राहता तर भयंगत गोष्टीविषयीची जाणीव राहून त्या देहाविषयी भाव राहिला. तो आपल्या 3 देहापेक्षा आत्मा वेगळा आहे. पण या देहाबद्दल ममत्व वाढल्यामुळे ममत्व वाढतं, ते प्रेम वाढतं. आपल्याला त्याविषयीची ह्या गोष्टी कराव्या त्या गोष्टी वाटत्या आपल्याला त्या गोष्टीविषयी जाणीव होत चालते. पण त्या देहाबद्दल ममत्व झाल्यामुळे आत्मा अलिप्त स्थितीत राहत नाही. तो देहाचे अनेक धर्म आपले मानून निरर्थक कुंठित राहतो. आणि हे हरी धावा या भ्रमातून मला सोडवा. स्वतःची सुटका करून घेण्याचे सामर्थ्य मला नाही. तुकाराम म्हणतात की मला याच्यातून सोडवण्याची सामर्थ्य नाही. करुणाने प्रार्थने म्हणतात की मला तुम्ही त्यातून सोडवा. स्वतःची सुटका करून घेण्याचे सामर्थ्य मला नाही. मला आता देहाविषयी ममत्व धरल्यामुळे बांधला गेला आहे सारखे वाटते. म्हणून मी तुमच्याकडे धाव घेत आहे, शरण आला आहे. तू लवकर येऊन मला सोडवा. भगवंत तुम्ही मला याच्यातून काय करा सोडवा. आणि म्हणून आवर्जून म्हणतात की आपण असोनिया न कीजी अलिप्त अहंकारी उगीच या भारे कुंता कुंती. धावा सोडवण्या वेगी लवकरी मी तो झालो हरी शक्ती. माझ्या सगळ्या गोष्टी शक्ती आहेत पण मी या शक्तीला हरून गेलेलो आहे. भ्रमल्याला दिसे बांधल्याचे परी माझे मजोरी वाहून या. तुका म्हणे धाव घेतलीची सोयी आता पुढेही लवकर. मला तुम्ही याच्यातून येऊन लवकर याच्यातून भगवंता सोडवा. ह्या ममत्वापासून मला अलिप्त करून मला त्या भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा एक निष्ठेने एक मार्ग माझ्या जीवनात मिळवून द्यावा. पुढचा अभंग येतो. आपलाचा भोत चाटी मारी करंटी पारिखा ऐसे जन बोललो देवा मिथ्य हेवा वाढवी. गळगिळी अमिष मासा प्राण आशा घेतला तुकाने बोकड मोह धरी पहा हो खाटिक्याचा. आपलाचा भोत चाटी मारी करंटी पारका ऐसे जन भुललो देवा मिथ्या हेवा वाढवी. गळगिळी अमिष मासा प्राण आशा घेतली. दृष्टांत देऊन तुकाराम महाराज सांगतात जसा मासा गळाला कधी लागतो तर
त्याला गळाला थोडं काय लावलं जातं, आमिष दाखवलं होतं, अन्न होतं, आणि ते गेल्यानंतर मासा काय होतो, अडकला जातो. तसेच मी त्याच्यात अडक चाललेलो आहे आणि त्या विषयाला आपण काय होतं, मी गळा गिळी आमिष मासा प्राण आशा घेतला आणि माझा मासाचा प्राण जातो, तसा आपल्या भोत चाटी मारी करवंटी पाका ऐसे जन भुललो देवा. खऱ्या देवाला ते भुलून गेलेले आहे, खऱ्या देवाला भुलून गेलेले. या अभंगात काही दृष्टांत देतात व मोह कसा पडतो तो सांगतात. वासराच्या कानड्यात पेढा भरून ते गाय पुढे उभे केले तर जिवंत आहे असे वाटून गाय त्याला चाटू लागते, ती पाहणासुद्धा देते, पण दुसऱ्या गायीचे वास्तू तिच्याजवळ आले तर ती त्याला हुसकावून लावते. हे देवा, अशा प्रकारे खोट्या प्रपंचाची हाव धरून हे जग भुलू गेले आहे. म्हणजे खऱ्या देवाला, खऱ्या उदाहरणाला तुकाराम महाराज आवडून जातात. एखाद्याची गाई तर तिचं जर वासरू मेलं, आता दूध तर काय खरं मिळतच नाही. आता दूध सगळं कसं मिळते, सोयाबीनचं मिळते, केमिकलचं मिळते. दुधाचं प्रमाणच मुळात लय कमी आहे एवढं. मग ते सगळं आपण केमिकलचं म्हणून आताच म्हणतात की जरा दूध आपण स्वतः सगळ्यांनी पालन करून स्वतःच्या गाया पालन करावं, त्याचं रक्षण करावं आणि मग खऱ्या अर्थाने करू तुम्ही हे असा, मग ते खरं अमृत आहे. पण आपण जे आता ते पिशवीचा आणतो त्याचा शब्द ते काही खरं दूध नाहीत. ते नासतं ते दूध बरं का, जे दूध नासतच नाही 4-4 दिवस. फ्रीजमध्ये ठेवा नाही तर तसं ठेवा, ते दूध नासतच नाहीत. मग आपल्याला ते दुधातला फरक कळा ना तर देवातला फरक काय कळायचा आपल्याला. तसं गाई तिचं वासरू मेल्यानंतर तो आतला भाग काढतात, ते कवच असतं वरचं कातडं, त्या कातड्यामध्ये भुसा भरतात. भुसा भरल्यानंतर तिला पाहणा फुटावा म्हणून शेतकरी ते समोर ठेवतात आणि तिला ते गाई त्याचं चाटण करते. काय करते, चाटण करते आणि ते चाटल्यानंतर तिच्या काळाला पाहणा फुटतो. पण तेच जर दुसऱ्या गाईचं वासरू तिच्या समोर ठेवलं तर ती काय करते, त्याला ढकलून देते. या अभंगात काही दृष्टांत देतात किंवा मोह कसा पडतो तो सांगतात. वासराच्या कातळ्यात पेढा भरून ते गाई पुढे उभे केले तर जिवंत आहे असे वाटून गाय त्याला चाटू लागते व ती पाहणासुद्धा देते, पण दुसऱ्या गायीचे वासू तिच्याजवळ आले तर ती त्याला हुसकावून लावते. हे देवा, अशा प्रकारे खोट्या प्रपंचाचे दाव धरून हे देवा जग भुलू गेलेले आहेत. तुकाराम महाराज जगाविषयी करुणामयी मागतात की हे खाल्या देवाला बोलून गेलेले ते मिळावं, त्यांना प्राप्त व्हावं, की खऱ्या देवाविषयीची त्यांना जाण व्हावी. आणि आमिषाच्या आशेने मासा गळाला लागतो तसा मनुष्य आशेमुळे त्याच्या प्राण जातो आणि प्रत्येक जनजीव सत्य न जाणता असत्याची स्वीकार करून त्याच्या पाठीमागं धाव धरतो आणि त्या धावेमध्ये आपला प्राण उरतो. त्याला बूट श्रेष्ठ नाही वाटत, त्याला अंगठी श्रेष्ठ वाटते. त्याला बूट श्रेष्ठ नाही. संत मंडळ सांगतात बूट श्रेष्ठ आहे बाळा, अंगठी नाही. पण हा जीव अंगठीसाठी बोट गेलं तरी चालत, पण अंगठी पाहिजे. गळा श्रेष्ठ नाही वाटत बा, गळ्यामध्ये सोनं असं हे श्रेष्ठत्व वाटतं. गळा श्रेष्ठ होत नाही, देह श्रेष्ठ नाही वाटत. पण या देहा हा श्रेष्ठ आहे, हा पावन आहे, हे भगवंताने आपल्याला मिळालेला आहे आणि त्या भगवंताला म्हणण्यासाठी. पण तो न जाणता हा देह आपण जसा मासा त्या गळ लावल्यानंतर त्या आमिषाला बोलला जातो तसा ह्या बाह्यंगत
ममत्वाला आपण भुलून जनतेला फसलं जातं. आणि तुकाराम महाराज तेच सांगतात, अशामुळे त्याचा प्राण जातो. बोकड खाटकाकडं मारला जातो. खाटिकाला आहे ना बोकडाविषयी आवड असते, त्याला त्याच्या मारण्यात काय दोष नसतो. त्याला खाटकाला मग तुकाराम महाराज उदाहरण देऊन सांगतात. तुका म्हणे बोकड मोह, बोकडाला मोह आहे, त्या बोकडाची मोह म्हणजे आवड आहे. आणि धरी पाहे पो खाटिकाचा, तर खाटिकाचा धंदा जिथं खाटिक त्या बोकडाला ठेवणं तर मारणं, तसा मारला होतो. पण खाटकावर त्याचे प्रेम असते. सांसारिक माया माणसाला बद्ध करते. सांसारिक माणसाला माया काय करते? बद्ध करते. म्हणजे बद्ध्यापासून सत्यापासून तर दूर नेते, असे जगद्गुरु तुकाराम महाराज आवर्जून सांगता. म्हणून आपलाचा भोत चाटी मारी करंटी पारका, ऐसे जन भुलले देवा मिथ्या हे वाढवावी. आणि गळ गिळी अमिष मासा प्राण आशा घेतला, तुकाने बोकड मोह धरी पहाय हो खाटिकांचा. आणि ह्या खाटकाप्रमाणे आपल्या जीवनात तो धरून आपला व्यर्थ जातो. तुकाराम महाराज कळवळीने जनासाठी सांगतात की हा सत्याची त्या मनुष्याला जाणीव व्हावी, मिळावी. म्हणून तुकाराम महाराज त्यांना प्रार्थना करा. विषय तो मनासंगी नेणे सुटका अभागी, शास्त्राचा ता केला लोंडा तोंडी पाडीला धोंडा, अगदी मोक्ष नाही ठावा काय सांगावे गाढवा, तुका म्हणे ज्ञानगंड सुखे पावो देवा नाड. उपदेश केला तुकाराम महाराज. विषय तो मानासंगी नेणे सुटका अभागी, अभक्ताचं सुटका होणार नाही. विषय तो मानासंगी, तो विषयामध्ये गुंतून जाऊन, म्हणून विषयामध्ये अडकावू नये. तर विषय गोड परमार्थ गोड तया संसार अवघड. विषय गोड वाटला की आपला ज्ञानेश्वर म्हणत की संसार हा आपल्याला विषय गोड जर वाटला तर परमार्थ गोड वाटतो. विषय गोड परमार्थ गोड तया संसार अवघड. तर त्याला संसार हा विषयात जो पडलेला असतो, विषय मनासंगी नेणे सुटका अभागी, अभाग्याचं ते लक्षण आहे. भाग्याचं शास्त्राचा केला लोंडा, तर शास्त्रविस्त्र काय मानत नाहीच. तोंडी पाडीला धोंडा, आणि मग तोंडात काय पडतं तुझा अगदी मोक्ष नाही ठावा, त्याला मोक्ष भिक्ष काय माहिती नाही, किंवा या जीवनात मोक्ष मिळतो, मोक्ष प्राप्त होतो. काय सांगावे गाढवा, आणि त्या गाढवाला काय सांगावं. म्हणून तुका म्हणे ज्ञानगंड सुख पावो देवा नाडा, आणि त्या सुख्या देवाला ते खरे पावन होत नाहीत, ते प्राप्त होत नाहीत. आणि म्हणून शास्त्र त्याला कळत नाही, विषयामध्ये गुरफटल्यामुळे तो त्याला समजत नाही. कारण विषय वेगळा आहे आणि परमार्थ हा वेगळा आहे. परमार्थाची जी गुढी असते त्याला विषयाविषयीची आसक्ती नसते. त्याला विषय आवडतो, त्याला परमार्थ आवडत नाहीत. दोन्ही गोष्टी आवडत नाहीत, दोन्हीतली एकच आवडली पाहिजे. तो म्हणतो मला ते बी आवडतं आणि मला ते बी आवडतं. हे खोटं आहे, खोटं आहे. त्याला म्हणजे मला परमार्थ लय आवडतं, मला विषय. तो जगाला नाही फसवत, तो स्वतःला फसवतो. सगळ्यात महत्त्वाचं तो स्वतःला फसवतो. आणि म्हणून विषय तो मानासंग, तो विषयात जाऊन तो स्वतःचं मरण उडून घेतो, आणि त्यातून त्याची अभागताची सुटका होऊ शकत नाही. आणि शास्त्राचं त्याला त्या कळत नाहीत, मोक्ष जीवनात असतो कळत नाही. आणि तुका म्हणे ज्ञानगंड सुको पावो देवा नाड, आणि त्याला नाडाची त्याची याची जाणीव व्हावी. आणि आवर्जून विषयाची संगती न धरता परमार्थाची गोडी आपल्यामध्ये लागावी, परमार्थ आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. 1529 भंग. मीच निखळ येर सकळ बहुबरी, पाहिजे हे क्षमा केले येणे बोल विनवी, मीच माझे झाले ओझे अन्याय, आधी अचवला तुका झाला निर्मनुष्य. मीच निखळ एरे सकळ बहुबरी,
पाहिजे हे क्षमा केली. मीच खरं, माझंच बरोबर, माझंच सर्वस्व करणं आणि पाहिजे क्षमा केली. येणे बोल आणि विनवणी, मीच माझे झाले ओझे अन्याय. एक वाक्य आहे. आता काही जण म्हणतात भाऊ, आमचे फडकरी तर सरच म्हणतात, आपलं असताना दुसऱ्याचं काय घ्यावं. अरे संत मंडळी इथून तिथून एक असतात. मग आपल्यातलं द्वैत जाण्यासाठी अद्वैताच्या जीवनात प्राप्ती करायची असते. द्वैत जीवनात जावं तर पलटूदासांचा दोहा वाटतं, जब मैं था तब हरि नहीं, जब मैं था तब हरि नहीं, हरि है तो मैं नहीं, प्रेम गली अति साकरी तामे दोना समाय. ज्यावेळेस मी आहे म्हणतो त्यावेळेस देवबिव काय नसतं. ह्या दोन्ही गोष्टी बसत नाही. मी जसं म्हणलं ना, विषय बी करायची आणि गोडी लागायची, तसं नाही. तसं हे आहे, मी करतोय, मी चालवतोय, मी करतोय, मीच निखळ येर सकळ बहुबरी, मी जे काय बरोबर आहे. पाहिजे हे केले, क्षमा केलं, मला क्षमा करा. येणे बोले विनवणी, माझी विनवणी आहे. कारण का मला हे सगळं विनवणी करूशी वाटते? कारण मला वाटायला लागलं मीच करतोय, माझे झाले ओझे अन्यायाचे. अन्याय काय आहे, दुःख आहे, तर मी करता झालेला आहे. मी नाही आहे. संत म्हणतात मी काही नाही आहे, सर्वस्व भगवंत आहे. म्हणतात जब मैं था तब हरि नहीं, हरि है तो मैं नहीं, प्रेम गली अति साकरी तामे दोना समाय. दोन गोष्टी म्हणजे तलवार, त्याच्यात दोन तलवारी बसू शकत नाही, एकच तलवार बसू शकते. एका म्यानामध्ये दोन तलवार नाही, एकच तलवार असते. तसं ज्यावेळेस मी केलं रे ते ना मी केलं, ते ना मी केलं, त्यावेळेस ते का हरी राहत नाही. बघा प्रत्येक गोष्ट हे सर्व त्या भगवंताचं आहे, हे सर्व त्या भगवंताचं. हे जे काय करून घेतोय तो भगवंत करून घेतोय. जे काय मला इथपर्यंत बोलण्याची सद्बुद्धी दिली तो भगवंत होते. परमभाग्ययोगाने सर्वस्व वरिष्ठ मंडळी आहेत. अज्ञान कधीच लपून द्यावं नाही. अज्ञान आपलं उघड सांगावं आणि झाकून नाही सांगावं, स्पष्ट सांगावं. मिरवणुकीचा त्या दिवशीचा दिवस होता. महाराजांची सहज भेट झाली आणि महाराज म्हटले की तुम्ही एक दिवस द्यावा. मग हा दिवस मला योगा म्हटलं. आपलं सकाळी कार्यक्रम गेला, परमार्थाचं आपल्याकडून गुणचिंतन झालं, चांगलं आहे. आणि झाल्यानंतर म्हटलं मी देतो दिवस. महाराजांनी खूप आदरतिथ्याने मला तो दिवस देण्याचा योग केला. मी बी हा म्हटलो, पण मी रोजच्या ह्या कामातून त्या कामात ते सारखी उद्घाटनच, ह्याचं उद्घाटन कर, त्याचं उद्घाटन कर, त्याचं उद्घाटन कर, दुनियादारीतच सगळं गुंतून गेलो. बस संध्याकाळची वेळ शांत मेसेज बघतोय, त्याच्यात मोबाईलची गोरवा लाईट गेली, ते दिवसभर चाळता येईना. मग संध्याकाळ कोणता अभंग दिला, कोणता अभंग, तो चाळाव, तो चाळल्यातून त्याच्यातून विषय झाला. एकदाचा तो मोबाईल चालू झाला, त्याच्यातून घेतल्यानंतर गाथावच काढली. आयला म्हटलं अभंग बघितले, अरे म्हटली सगळं खतरनाक काय बरं का. आपल्याला सगळं अभंग म्हटलं खतरनाक आहे. कारण झालं काय माहिती आहे का, आपण लय तिडपून जे अभ्यास करून निघतो. काल्याचा अभंग 1-2-3 बसवायचं, 2-3 बसवायचे प्रमाणे 4 पट झाले की काम ओके झालं. मागणीचे 2-3 अभंग बसवले, 4 बसवले, ओके झालं. बाकी काय करायचं नाही. पाठ करण्यासाठी करायचं, 4 गोष्टी सांगण्यासाठी करायचं नाहीत. पण वेद उपनिषद जाणावे, वित म्हणजे जाणणे. त्या भगवंताला आपण जीवनात जाणलं पाहिजे, मानलं नाही. आणि योगाने मग मी सकाळी तुमच्या माहिती करता म्हणतो, रात्री लवकर उठलो आणि 3 वाजताच पहाटे उठलो.
बसलो थोडं वाचलं केलं, प्रयत्न केला की मला जे मर्जीनं लागेल. हे बघा, एवढं बाह्यंगत शिक्षण वेगळं, बाहेर शिकवणं वेगळं. मी स्वतः कबूल करून सांगतो, अज्ञानाची भक्ती इच्छित संपत्ती तयाची चित्ती बोध कैसा. मी अज्ञानी आहे, मी ज्ञानी नाही. त्या भगवंताविषयीचं ज्ञान जीवनात प्रदान करावं, त्या जीवनात प्राप्त व्हावं, त्याच्याविषयीची धाव लागावी, त्याच्याविषयीची आस्था आपल्या मनात निर्माण व्हावी. आणि हे करत असताना सकाळी पहाटे 3 वाजता उठलो. झोप लागते कुठं म्हटलं, पोचल्यानंतर आवर्जून चालण्याचा प्रयत्न केला. आणि ते करत असताना म्हटलं की महाराज, माझा एवढा काय अभ्यास झाला नाही. म्हटले तुम्हाला जेवढं जमन तेवढं तुम्ही महाराज करा. तुमच्यापासून तुम्ही सर्व ज्ञानी लोक त्याविषयीचं तुमच्याकडून हे चिंतन घडतं. ही भगवंताची असणारी आपल्यावर कृपा आहे. आपल्याला त्या भगवंताविषयीचं ज्ञान आपल्याला ग्रहण करण्याचं असतं. तुकाराम महाराजांची रोज आपल्याला ऐकायला मिळतं. ही आपल्या भगवंताची आपल्यावर असणारी कृपा आहे. मी ह्या अध्यक्षपदावर असल्यानंतर उलटं असं वाटलं की माझा वेळ मला जो चिंतनासाठी जो वेळ जायचा, जो वाचण्याचा वेळ जायचा, तो आता वाचण्यात जात नाही आहे, ते वाचण्याविषयी जात नाही. माझ्याकडून फक्त वाचन झालं, पण नाकाविनं मोती आणि अर्थाविनं पोथी वाचू नये. ठराविक अभंगापुरतं वाचन न करता हे सार दिलेलं आहे, ग्रंथ दिलेलं आहे. तुमच्याकडून हे नित्याने किती वर्ष झाले चालले महाराज? किती वर्ष झाले चालले? 20 वर्षे ही सेवा ही चाललेली आहे. आणि मी खरंच अभाग्य अदुर्लभ आहे स्वतःला म्हणतो. का म्हणतो? मी अशा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वंशात आहे. आणि नवे आपले म्हणजे ज्यांच्याविषयीची मी नावं घ्यावं, आणि त्यांनी इतकं केलं आणि त्याच्यानंतर आमच्याकडून मग आमचं शिक्षणातच सगळे दिवस गेले. आमचे 10 वर्ष 15 वर्ष MA पर्यंत शिक्षण, MPhil केलं, PhDच्या मार्गावरती येऊन. म्हणजे हे शिक्षण कसं आलं? सगळं बाहेरचं शिक्षण. बरं, जे शिक्षण शिकलो तर ते बाहेरचं शिकवायचं लागतं. विद्यार्थ्यांचा अभ्यासाला तर बाहेरचं शिकवलं, पण खरा अभ्यास हा आहे. मी दिवकर माऊलींचा पंतो आहे. म्हणजे ज्या दिवकर माऊलींनी, उघडे माऊली म्हणतात त्यांनी 1000 लोकांना ज्ञानेश्वरीचे वगैरे त्यांच्याकडून घडलं. मग त्यांचे आजोबा वगैरे आमचे वडील भेटतात, तर मग म्हणतात की आमचे वडिलांनंतर काही नाही केलं. ते म्हणले आमचे सगळे विषय सगळं सर्व्हिसमध्येच गेले. म्हणजे तू तरी काय कर. म्हटलं मग मी तरी काय करतो का? मला बी काही एवढत नव्हतं. मग मी बी काय करायला लागलो काय माहिती आहे का? मी बी काय करायला लागलो, मी ती भाषणं बघायचं किंवा टी व्हीला बघायचं. एखादी ज्ञानेश्वरीची ओवी, एखादी तुकाराम गाथा तो वापरला की अरे लय भारी भाषण झालं बरं का. मग त्यावेळं आपल्याला वाटतं की अरे मग आपण का पाहावं नाही. मग सहज या गोष्टी असताना आम्हाला त्या व्यासपीठावरती तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्वपुण्य ठेवलं. पूर्वपुण्यामुळे आम्हाला सेवेचं व्यास मिळालं, पण आम्ही त्याचे एवढे अधिकारी पुरुष नाही की त्याचा स्थान जीवनात प्राप्त करावं. कारण जीवनातला जावा काय जावं तर तुकाराम महाराज म्हणतात, मला आडवंच काय आलं, मला आडवं काय झालं. मीच माझे झालो ओझे अन्याय. मी माझा आहे, मी आहे म्हणून हे अन्याय, हे ओझं माझ्यावर आलं. आणि आधी आचवला तुका झाला निर्मुक्ष. आणि मी याच्यातून मी वाचवलं गेलो आणि त्याच्यातून निर्मुक्ष जीवनात होत गेलो. येणे जाणे तरी राहे देव कृपा करी. ऐसे तव पुण्य नाही पाहता माझे गाठी काही. भव निरसे तरा कोण वेगळा अनंता. तुका म्हणे वारे भोग वारी तरी पांडुरंग. काहीतरी पुण्यानेच आपल्या जीवनात आपल्याला ते प्राप्त होतं. येणे जाणे तरी राहे देव कृपा करी. काय माझं पुण्य असं तुकाराम म्हणतात.
येणे जाणे तरी राहे देव कृपा करे. देव काय करेल माझ्यावर? कृपा करेल. माझं काहीतरी पुण्यवान असेल, माझं काहीतरी कृपा असेल. त्यावेळेस ऐसे तव पुण्य नाही पाहता माझे गाठे काय. माझ्या पुण्यात काही गाठवड्यात काहीच नाही तुकाराम म्हणतात. ऐसे तव पुण्य नाही पाहता माझे गाठी काय, भय निवरिता कोण वेगळा अनंता. आणि त्या भगवंतापासून वेगळा काय? भय निवारिता कोण वेगळा अनंता. तुका म्हणे वारे भोग वारी तरी पांडुरंग. आणि त्यावेळेसच माझ्या पुण्याने माझ्या जीवनात पांडुरंगाविषयीची वारी माझ्याकडून घडत चालन. येणे जाणे तरी राहे देव कृपा करी. येणं जाणं तरी कृपा करीन माझ्यावर. देव माझ्यावर काय काय कृपा करेल. माझ्याकडून पंढरीची वारी घडून घेईन, माझ्याकडून करून घेईन आणि माझ्या जीवनात ती मला मिळून देईन. आणि म्हणून येणे जाणे तरी राहे देव कृपा करील. देव माझ्यावर खरी कृपा करीन. ऐसे तव पुण्य नाही पाहता माझ्या गाठी काही. माझ्याकडे असं काय पुण्य नाही होतं. भय निवारिता कोण वेगळा अनंता. तुका म्हणे वारे भोग वारी तरी. आणि माझ्याकडून काही पुण्य असल्यामुळे माझ्याकडून ती वारी पांडुरंगा जाऊ. रुक्माई देववर पाहू डोळे निवतील कान मना तिथे समाधान. म्हणून त्या जीवनात चला पंढरीला जाऊ. रंगाचं आपण जीवनात दर्शन घेऊ. निसं चला ना मन पंढरचे जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवरी कृपाळू तातळ. देव आपली जन्मोन जन्मी आपली तिची वाट पाहतोय आणि त्याला आपण भेटायला आपण गेलं पाहिजे. कारण आपल्याला जी भूक आहे, जी ताण आहे, ही संतांना आणि देवांनाच माहिती आहे. त्याला आनंदाची भूक आहे. म्हणून आनंद अद्वैत्य नित्य निरामय जे का निजध्येय योगियांचे ते हे समचरण विटेवरी साजरी पहा अभिमातेरी विठ्ठल रूप. त्या विठ्ठलाचं रूप आपल्या जीवनात पाहावं आणि ही भूक पांडुरंगाला भेटण्याविषयीची असावी. आणि असं पुण्य माझ्या जीवनात मला मिळत राहावं. आणि मग त्यावेळेसच माझ्या पुण्यवारी घडत चालं. भल्याचे कारण सांगावे सोहित जैसी कळे नीत आपणासी. परी आम्ही असो एकाची हाती नाचवित चित्ती त्याचे तैसे. वाट सांगे त्याच्या पुण्य नाही पार होती उपकार अगणित. तुका म्हणे तुम्ही बहुकृपावंत आपले उचित केले संती. भल्याचे कारण सांगावे सोहित जैसे कळे नित्य आपणासी. परी आम्ही असो एकाची हाती नाचवितो चित्ती त्याचे तैसे. वाट सांगे त्याच्या पुण्य नाही पार होती उपकार अगणित. तुका म्हणे तुम्ही बहुकृपावंत. संतांविषयी म्हणतात ते म्हणतात की तुका म्हणे तुम्ही बहुकृपावंत आपले उचित केले संती. आणि तुम्ही मला कृपावंत करून मला त्या जीवनातलं मार्ग जीवनातलं दाखवावं आणि माझ्या जीवनातला आनंद दुगणित करावा. लावण्या पुष्टी पोरे आणि कर कर कथे माझी. पडा पाया करा विनवंती दवडा हाती धरुनिया. कुरवाणी बैसी मोहे प्रेम का हे नासी तसे. तुका म्हणे वाटे चित्त करा फजित म्हणून. पडा पाया करा विनंती दवडा हाती धरुनिया. आपण हातात धरून वाट तुका म्हणे वाटे चित्त करा फजिती म्हणून. लावण्या पुष्टी पोरे आणि करकर कथे माझी. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा पंचम वेद आहे. आपण अर्थ लावू तर ते आपले बरोबरच असतील असं नाही. हा पंचम वेद आहे. हा सगळ्या ग्रंथांचा सार आहे. कारण एक अर्थ जरी विचार करत बसलं तर एका बोलणारी महिना 2 त्याचे चिंतन करणार आहेत. पण आपण जे अर्थ लावू त्याचे बरोबरच असतील नाही. 2 मिनिटात बसल्याने अर्थ लागला आहे त्याला तेवढी साधना असावी, त्याच्याविषयी त्याचा तप असावं, त्याच्याविषयी त्याचं श्रवण असावं.
आणि मग त्यावेळेसच त्या शब्दांचे आपल्याकून अर्थ खऱ्या अर्थाने लागले जातात. आणि भल्याचे कारणे सांगावे सोयते जैसे कळे नित आपणासी परी आम्ही असो एकाची हाती नाचवितो चित्ती त्याचे तैसे वाट सांगे त्याच्या पुण्य नाही पार होती उपकार अगणित. आणि वाट सांगे त्याच्या पुण्य नाही पार होती उपकार अगणित. त्याच्या अनंत पटीने भल्याच्या कारणे सोहित होतील. जो सोहित जाणं त्याच्यावरती ती कृपा त्यांच्या जीवनावर ओढवली जातील. आणि तो रवणं तुका म्हणे वाट चित्त करा फचित्त म्हणून पुण्य उभे राहावी. पुण्य उभे राहावे आता संतांची आकाराने. तुका म्हणतात संतांच्या कृपा असेल माझ्यावरती पुण्य उभं राहू. पुण्य उभे राहू आता संतांच्या आकारणे पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. संकल्प यावे फळा कळवळा बहुतांचा तुका म्हणे होऊ क्षमा पुरुषोत्तमा अपराध. पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. पुण्य उभे राहू आता संतांच्या कारणे. संतांच्या कारणाने माझ्याकडे पुण्य उभं राहील. हे उभं राहिल्यानंतर पंढरीची लागा वाटे. आणि पुण्य उभं राहिल्यानंतर जर कुठं चाला तर पंढरीच्या वाटेवर चला. आणि मग तिथं काय होईल सखा भेटे विठ्ठल. आणि त्या पंढरीला गेला जो कोण भेटत तर विठ्ठल भेटल. आणि संकल्प यावे फळा. आणि तुमचा संकल्प सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी रथ मनोरथ. तुमच्या जीवनातला संकल्प जर काय असावा तर भगवंत प्राप्ती असावी. संकल्प यावे फळा कळवळा बहुतांचा. बहुतांचा जरी कळवळा असेल तर तुमचा संकल्प एकच असला पाहिजे तो म्हणजे भगवंत प्राप्ती. आणि तुका म्हणे होऊन क्षमा. क्षमा करून पुरुषोत्तमा अपराध. आणि हा पुरुषोत्तम मला तू काय कर क्षमा कर आणि हा माफ करून मला माझं पुण्य माझ्या फळाला येऊन की पुण्य उभे माझे उभं राहू. आणि संतांच्या कारणे संतांच्या कारणामुळेच माझ्या जीवनात हे उभं राहून माझ्या जीवनातलं अगणित पुण्य माझ्याकडून घडत चालावं. ऐकिले मात फिरविले मनोरथ प्रेम वाढविले देवा. ऐकिले मात फिरविले मनोरथ प्रेम वाढविले देवा. बरवी होऊनी सेवा केली विनवणी तैसी पुरविली धनी. तुका म्हणे काया रसा कुरोंडी वरोनिया. ऐकली मात पुरविली मनोरथ. मी आत्तापर्यंत मात ऐकली ती पुरविली मनोरथ. आणि माझ्यात जर काय वाढवतं प्रेम वाढविले देवा. देवा तू माझ्यात काय काढवलं तर प्रेम वाढव. बरवी घेऊन ये सेवा. प्रेम कधी वाढतं प्रेम कधी वाढतं तर प्रेम एकानेच वाढतं. आणि प्रेम म्हणजे सेवा आहे. सेवा आहे. सेवेने त्या भगवंताच्या विषयीचं प्रेम गुणतं. आणि त्या भगवंताविषयीचे प्रेम वाढून आपल्या जीवनात सेवा मिळच वाढतं. कारण सेवा जीवनात झाली तरच भगवंतापर्यंत परमार्थापर्यंत पोचण्याचा एकमेव मार्ग आहे. जसं शरणागती असावीत ज्ञान असावं. आणि तिसरी गोष्ट असं तर जीवनात सेवा असावी. म्हणून शरण शरण जे हनुमंता तुम्हा आले रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव्यावर सोपटा. शरणागती जीवनात प्राप्त करून सेवा जीवनात यावी. आणि ह्या सेवेनेच भगवंत खरा प्राप्त होतो. म्हणून आम्ही आवर्जून सांगतो आवलीला देव भेटले तर सेवेमुळे भेटले. तुकाराम महाराजांना भाकरी भंडारा भामचंद्र घोडा जाताना सेवा करत होती म्हणून देव स्वतः येऊन त्यांना भेट दिली. देव कुणाची सेवा करतो जो संतांची सेवा करतो देव त्याची सेवा करतो. देव त्याची जीवनात सेवा करतो. आणि तुकाराम म्हणतात का ऐकली मात पुरविले मनोरथ. माझं भगवंता तुकाराम म्हणतात की माझं पूर्ण मनोरथ पूर्ण केलं. प्रेम वाढविले देवा. आपल्या काय वाढवावं तर प्रेम वाढवावं. आणि बरवी घेऊन ये सेवा केली विनवणी. मी काय केली तुम्हाला विनवणी केली. तैसी पुरविली धनी. तुका म्हणे काया. काया म्हणजे देह. रसा कुरोंडी वरोनिया. आणि माझं म्हणून वाहत जावं.
संतांची स्तुती ते दर्शनांचे योग्य. संतांची स्तुती ते दर्शनांच्या योगे. पडिला प्रसंगे ऐसी कीजे. संकल्प ते सदा स्वामींचीची चित्ती. फाको नये वृत्ती अखंडित. दासवत ते असे एक विधी नावे. ओरो नये जीवे भिन्न तत्वसी. निज बीजो येथे तुका अधिकारी. पाहिजे ते फेरी तये वेगळी. संकल्प ते सदा स्वामींची चित्ती. फाको नये वृत्ती अखंडित. संतांची स्तुती ते दर्शनांच्या योग्य आहे. म्हणजे संतांची स्तुती करावी ते दर्शनांच्या योग्य आहे. पडलेल्या प्रसंग ऐसी कीजे. म्हणजे आपला प्रसंग जर पडला तर तुम्ही त्याची भगवान संतांची स्तुती का. संकल्प ते सदा स्वामींची चित्ती. आपला संकल्प एकच असतो तर स्वामींचं आपल्या चित्तामध्ये त्याचं ध्यान असावं, स्मरण असावं. फाकू नये वृत्ती कोणतं. कारण विषयामध्ये जाऊन विषय फाकला जातो, वेगळा होतो. ही वृत्ती स्थिर असावी आणि ती कुठं असावी तर अखंडित संतांच्या. म्हणून श्री संतांच्या माथाच्या नावारी साष्टांग हे करी दंडवतं. विश्रांती पावलो सांभाळा उतरी. वाढल्या अंतरे प्रेमसुख. म्हणून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड म्हणून तुझी. म्हणजे आपल्या चित्तामध्ये जर काय असावं तर ते भगवंताचं मन असो. कारण हे मन काय होतं, ही वृत्ती काय होती, फिरली होती. कर्मेंद्रियापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा चित्त श्रेष्ठ आहे. आणि हे मन सर्व ठिकाणी वृत्ती बाहेर पडत जाते आणि ती एका ठिकाणी बसून द्यावी. आणि या चित्त संकल्प एकच असावा. आपलं हे मस्तक संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व बाबीचा असो. ही संतांचे पाय हा माझा विश्वास सर्व बाबीचा असं झालो त्यांचा. त्याची माझी हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. म्हणून संतांच्या पायावर माझं मस्तक असावं आणि ही वृत्ती माझ्याकडून दासत्व जाऊन नये. दासवत ते असे एक विधी नावे. एक विधाने त्या भगवंताचं नाव. दासवत्व ते असे एक विधान. दासवत्व करावं. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबा चलो. दासवत्व असावं. दास सेवक वेगळा, दास वेगळा. दासवत म्हणजे जे पडन ते काम करणं किंवा जे असन तर त्या गोष्टीला मान्यता करतं. म्हणून दासवत असे एक विधी नावे. एक विधाने त्या भगवंताचं नाव घ्यावं. उरो नये जीवे भिन्न तत्वसे. इतर ठिकाणी नाव घेऊन नये. निज बीजो येथे तुका अधिकारी. तुका अधिकाऱ्याने सांगतात पाहिजे ते पेरी ते वेगळी आणि त्याच्यापेक्षा वेगळं नसावं. शेजेचा एकांत अंगीपाशी खळे. झाकल्या डोळे अंधपात. राहुवा अथवा मंग जोळ आधीमधी. निवाडा तो आधी होऊन गेला. भेने झडपणे नाही येते दुजे. पादळ देते ओझे हातियारी. तुका मने मज नाही तो भरवसा. तोवरी सहसा नेवडा तो. राहुवा अथवा मंग जोळ आगीमध्ये. शेजेचा एकांत अंगीपाशी खेळे. झाकल्या डोळे अंधपात. शेजेचा एकांत अंगीपाशी खळे. झाकल्या डोळे अंधपात. राहुवा अथवा मंग जोळ आधी मगरी. नेवाडतो आधी होऊन गेला. भेने झडपणी नाही हे दुजे. पादर थिटा ओझे हतियार. तुका म्हणे मज नाही तो भरवसा. तोवरी सहसा निवडा. म्हणजे त्यावेळेस सती जाण्याची पद्धत होती आणि मग जसं सती ज्यावर नवरा गेल्यानंतर त्याला सती दिलं जायचं. आणि मग तसं शेजेचा एकांत अंगीपाशी खेळे. म्हणजे पतीबरोबर एकांत असताना पाशी गेले. झाकले डोळे मग त्याला अंधपात, त्याला त्रास होतो. नंतर की राहू आता मग जोळ किंवा मग त्याचं राहू किंवा नाही राहू. निवाडा तो आधी होऊन गेला. भेने झडपणे नाही येते दुजे. दुसरं नाही. पादरी देता ओझे हतियार. तुका म्हणे मज नाही तो भरवसा. मला आता भरवसा नाही. तोहरे सहसा नेवाडा तो. आणि न सरे भांडार भरले वेचित अपार. भरत्याचे पोट भरे पुडियासी पुरे उरी. कारण पुरता लाहो आपुल्याचा हिता. तुका म्हणे देवा पुढे केला चाले हेवा. न सरे भांडार. आणि हे माझं भांडार संपता नाही. भरले वेचित अपार. मी भरले त्या अपार. कशाने तर भरल्याचे पोट भरे पुरल्यासी पुरे उरी. कारण पुरता लाहो आपुल्या हिता. तुका म्हणे देवा पुढे केला चाले हेवा. आणि मग तुमचा हेवा निश्चित करत राहील.
न सरे भांडार. कोणता भांडार? तर अध्यात्म हा भांडार, भक्ती हा भांडार. आणि तो माझ्याकडून भरत गेला. आणि तू म्हणतात न सरे हा माझा भांडार संपणार नाही. भरले वेचित अपार, ते अपार भरलेलं आहे. भरल्याचे पोट भरे, पुढल्यासी पुढे उरे, कारणा पुरता लाहू आपुल्या येतात. आपण अनेक गोष्टीचा व्यापार करतो आणि तो भांडार भरला होतो. पण तुकाराम म्हणतात की माझा हा भांडार हा आध्यात्मिक आहे आणि हा आध्यात्मिक भरलेला आहे. ज्याला लागते त्यांनी ते घेऊन जावं. कारणापुरता लाहू आपल्या हिता, आणि आपल्या कारणापुरता जर तो हिताला तुम्ही तुमच्या जीवनात तो लावावा. आणि म्हणून तुकाराम म्हणतात तुका म्हणे देवा पुढे केला चाले हेवा, आणि मी तुमचा हेवा निश्चित चालू ठेवी. न तरी हाव केली अमुप व्यापारी, व्हावे एक सरे धनवंत. झालो हरिदास शूर तत्वाचे नेमी, झाली ठाव वर्मी पुढल्यासी. जना वेगळे हे असे अभिनव, बळी दिला जीव म्हणून या. तुका म्हणे तरी लागोल विल्हेसी, चालीचिया दिवशी स्वामी ऋणी. झालो हरीच्या दासा शूरतत्वाचा नेम, झाली ठाव वर्मी पुढलासी. तरी हाव केली अमुप व्यापारी, व्हावे एक सरे धनवंत. तर तुम्ही आपण तरी हाव केली अमुप व्यापारी, व्हावे एक सरे धनवंत. झालो हरिदास शूरतत्वाचे नेमे, झालो ठावी वर्मे पुढीलासी. जना वेगळे असे अभिनव, बळी दिला जीव म्हणून या. तुका म्हणे तरी लागले विल्यासी, चालियाची दिवशी स्वामी ऋणी. मी स्वामींचा काय ऋणी आहे. कोण दुजे हरी क्षीण, शरण दिन आल्याचा. तुम्हा विन जगदीशा, उठार ठसा त्रिभुवनी. कोण ऐसे वारी माप, हरी ताप जन्माचा. तुका म्हणे धाव घाली, कोण चाली मनाची. तुम्हा विन जगदीशा, उद्धार ठसा त्रिभुवनी. या त्रिभुवनाचा ठसा कोणाचा आहे तर भगवंताचा आहे. कोण तुझे हरिविन क्षीण, शरण दिन आल्याचा. तुमच्या शरण आल्याशिवाय कोण आहे म्हटले. तुकाराम महाराज किनवून म्हणतात कोण तुझे विन क्षीण, शरण दिन आल्याचा. तुम्हा विना जगदीशा, उद्धार ठसा त्रिभुवनी. कोण ऐसे वारी पाप, हरी ताप जन्माचा. आणि हरीचा ताप जाऊ शकतो. तुका म्हणे धाव घाली, कोण चाली मनाची. आणि माझी धाव भगवंत तू घाल, तुझ्याशिवाय कोण आहे मला म्हटले. आणि ती पूर्ण कर. म्हणून ग्रंथाचे ते अर्थ नेनता हा खळ, बहु अनंगळ झाली विषय. ग्रंथाचे ते अर्थ नेनता हे खळ, बहु अनंगळ झाले विषय. नाही भेद म्हणून भलतेचे आचार्य, मोकळा विचारे मनासेवी. तुका म्हणे विषा, नावा हा अमृत. पाप म्हणे भीत नाही नष्ट. नाही भेद म्हणून भलतेचे आचार्य, मोकळे विचारे मनासेवी. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बांधिताती. विषयास विश्वासी तो करी, स्वामींची सत्ता सकळ भोगता होय त्यांचे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तिथे. जगद्गुरु तुकाराम महाराज आवर्जून अध्यात्म 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 म्हणजे बाह्य पसारा नव्हे, तर चित्ताची शुद्धता म्हणजे अध्यात्म. म्हणून तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. आयुष्यभर आपण शरीराचं स्वच्छ करणं म्हणून नाही निर्मळ जीवन, तसं हे शरीराला सजवण्यातच आपण सर्वस्व जातो. चित्ताला शुद्ध करायचं असेल तर कसं निकाल म्हणतात, काया वाचा मने झाला विष्णुदास. काया वाचा मनेने आपण त्या भगवंताचं दास असावं, त्याची सेवा करावी. काय जातो काम क्रोध त्यासी बाधितना, विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता. काम क्रोध त्यासी बाधितना, विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता. सकळ भोग्यता होय त्याची. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहते ते. भगवंत आपल्यामध्ये भगवंत जसं घर आपल्याला वाटतं की आपलं स्वच्छ असावं, आपलं कपाट असताना आपल्याला स्वच्छ असं वाटतं, आपला परिसर स्वच्छ असतं. पण हे शरीररूपी घर आहे. हे शरीरूपी कोणाचे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा
तोच जाणे. आणि ह्या शरीरात आपण राजकारण, विषय, विलप्ती जर ठेवत असू तर ह्या घराचा सगळा गोठा व्हायला काही उशीर लागत नाहीत. ह्या चित्तामध्ये तू म्हणतात निर्मळ कधी होईल. मग हे निर्मळ झालं त्यावेळेस येऊन गोपाळ राहायचे ते त्यावेळेसच भगवंत त्या ठिकाणी वास करेन आणि चित्त आपल्या जीवनाचं काय करावं तर निर्माण करावं. परम भाग्ययोगाने माझ्या ह्या मृगळी जीवनामधून मला अनमोल वेळ देऊन संतांची कृपा आशीर्वाद झाल्याशिवाय उचित मार्गाचा हा सद्बुद्धी ठेच लागल्याशिवाय शान होत नाहीत. मार्गदर्शक जीवनात असावेत तर जीवनात खरं कल्याण होतं. अनेक गोष्टींविषयीच्या ज्ञात असल्यामुळं मला याचा अर्थ पाहता नाही आलं महाराज. आणि मला नवीन असल्यामुळं की एकदम सगळ्याचे लगेच इकडं पाहून मला ते काय एवढं जमलं नाही. माझ्या अनमोल जे काय बरोबर असन तर ते सगळं सद्गुरूंचं, गुरूंच्या संतांची कृपा आशीर्वाद गुरूंचे शब्द आहेत. आणि जे काय बोललं असन तर चुकीचं जे काय आहे तर ते माझं आहे, बरोबर काय घेतलं असं नाही. मला एवढे अर्थ मानावं तेवढे सांगता नाही आले. मी प्रांजळपणे आणि स्पष्टशा सांगतो, अभ्यास खूप खोल आहे. हे विहिरीचं डबकं नाही, हा सागर आहे. आणि या सागरातला एक मोती आपल्या हातात लागण्यासारखा आहे. आणि आपण आपल्या त्या जीवनात तुम्ही तो रोज टिपताय, तो सेवन करताय. तुमच्यासारखे भाग्यशाली तुम्हीच. स्वतःला कधी म्हणणार का मी कमी नाही तर माझ्यासारखं भाग्यशाली जगात दुसरं का नाही. भगवंताने मला जे बनवलं नाही त्या भगवंताची अनंत कृपा आहेत. म्हणतात भगवंताच्या कृपेमुळं माझ्या चित्तामध्ये तो भगवंत येऊन साचतोय, तो नांदतोय. आणि तुका म्हणे चित्त करावं निर्मळ येऊन गोपाळ राही. आणि तो गोपाळ माझ्यामध्ये राहावा, तो माझा आनंदमय व्हावा. हीच पांडुरंगाची झालेली सेवा इथंच पूर्ण होतो. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. संत सम्राट भगवान ज्ञानोबरायांच्या कृपेने आज या ठिकाणी आपल्याला माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या पावन वंशामध्ये आणि आजचे आपले असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संस्थांचे अध्यक्ष ज्यांचं नाव आज महाराष्ट्रात सगळीकडे प्रसिद्ध आहेत, हरिभक्तपरायण गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज. तर या ठिकाणी आज आले आणि केवळ त्यांना असं वाटतं की चिंतन करायला वेळ नसतो, परंतु ते प्राध्यापक आहेत, MA, PhD केलेलं आहे. परंतु संत वाङ्मयामध्ये आणखी अभ्यास करावा म्हणून त्यांनी 2 वर्षाची रजा टाकलेली आहे. जेवढा कार्यकाल आहे तो कार्यकाल माझा जगद्गुरु तुकोबारायांच्या सेवेमध्ये जावा म्हणून ही जी भावना आहे हीच भावना जगद्गुरु तुकोबारायांच्या त्यांच्या हृदयामध्ये प्रविष्ट झाल्याची चिन्ह किंवा ही संकेत आहे. तेव्हा त्यांचा लीलावी ग्रह आपल्याला पाहायला मिळावा आणि त्यांचं दर्शन व्हावं हेच आपल्याला अपेक्षित आहे. आणि ते आपलं सर्वांचं जे मनोगत आहे ते त्यांच्या उपस्थितीनं पूर्ण झालेलं आहे. हाळ करण्याचे काहीच कारण नाही, कारण तुकोबाराय त्यांच्या अंतःकरणातून जे काही स्फुरण होईल ते सर्व करूनच घेणार. तुका म्हणे आम्ही जे इच्छा करू त्याची कल्पतरू पुरविता. संत सम्राट ज्ञानोबारायांच्या सन्मुख त्यांनी आपलं जे मनोगत सांगितलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये अंतर्मुखता असल्यामुळं बाह्य कोणत्याही प्रकारचं जे काही आडंबर आहे त्या आडंबरा वाचून ह्या कार्यकालाचा उपयोग मला माझ्या चिंतनासाठी व्हावा अशी त्यांची जी इच्छा आहे ते जे वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय ही त्यांची पूर्ण करून घ्यावेत अशी आपण सर्वांच्या माध्यमातून भगवान संत सम्राट माऊली जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्मनाथ महाराज आणि आपल्या वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी
प्रार्थना करून आणि त्यांच्या आपल्याला नित्य आशीर्वाद राहावेत म्हणून अशा प्रकारचं आत्मबल, मनोबल, बुद्धिबल, शारीरबल त्यांना प्राप्त व्हावं आणि त्यांच्या आशीर्वादाचे हात आपल्या मस्तकावर कायमचे राहावेत अशी आपण माऊलींच्या चरणी प्रार्थना करू. आज या ठिकाणी गुरुवर्य महाराज या ठिकाणी आले. त्यांचं थोडंसं सत्कार म्हणजे एक कृतज्ञता म्हणून या ठिकाणी आपले हसणारे बंधुवर्य हरिभक्तपरायण ताठे महाराज शास्त्री, निवृत्ती महाराज ताठे शास्त्री यांच्या हस्ते त्यांना भगवती ज्ञानेश्वरी काही ग्रंथ देऊन थोडासा सत्कार करत आहोत. त्याचा महाराजांनी स्वीकार करावा. महाराज आज येताना मोटरसायकलवरून पडले. भगवंताची कृपा म्हणून फ्रॅक्चर वगैरे काही न होता सुरक्षित आले. आपल्याला कळलं पण नाही. पाठ इथं एवढा मोठा हेमाटेमा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ते विसरून गेले सर्व ह्याच्यामध्ये. तर बुक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. सहज मला जेवढं म्हणजे मी समाधानीच नाही. जेवढा अभ्यास करून तिथं बसायला पाहिजे, जेवढं बोलायला पाहिजे तर तेवढं मी लय सहज कॅज्युअल घेतलं की करायचं ना. हां हां ओके. आणि ज्यावेळेस ते घेऊन बसलो, कारण आपले ठराविक पॅटर्न असतो तर पॅटर्नवर चालतो म्हणून ते कॅज्युअलप्रमाणे आपण घेऊन चालतो. आणि मग त्या गोष्टी असल्या की मग ते पाहणं तेवढासा वेळ मिळाला नाही. पण मला एक आत्मीयतेने, एक हृदयाने वाटतं की खोल अभ्यास करून, खोल चिंतन करून ज्यावेळेस बसू तर त्यावेळेस मला मी या गोष्टी झाल्या नाही, पण मला अभ्यास करून मला बसण्याची पूर्ण वेळ द्यावा आणि उलटा अभ्यास व्हावा गुरूंच्या सहवासात. गुरूंच्या सहवासात म्हणजे स्वर्ग असतो, संतांच्या सहवासात म्हणजे खरं स्वर्ग असतो आणि तो तुम्हाला अनुभव मिळतो. आणि मग मी खुश कॅज्युअल म्हणलं की घेतो म्हणून ते ज्यावेळेस अभंग बघितले, अरे नाही सगळे वेगळे आलेत बरं का आपल्याला बघितलं पाहिजे. आणि खरंच सगळ्या गोष्टीचा अर्थ मला सुद्धा ज्ञात नाही झाले, मला सुद्धा ते समजले नाहीत. म्हणजे भयंकर शिक्षणसुद्धा किती घेऊन सुद्धा त्या गोष्टी आपल्याला अर्थ कळत नाही. त्यांना ज्या अभिप्रेत असतात, स्पेशल मराठी विषय असताना सुद्धा नाही उमजले जात. पण तरीसुद्धा त्या गोष्टीने मी त्याकरता रात्री 3 वाजता उठलो तरी माणूस 100 वेळा विचारतोय ते गाडीचं स्पीड वाढत गेलं तर ते स्पीड विकेला स्पीड पुढचा ब्रेक दाबाला करकेन घसरली. पण तरीच म्हणलं काय करावं रे, आपण सांगावं का त्यांनाच. म्हटलं नाही, हार नाही मानायची, म्हटलं जाऊन वाचायचं. म्हणजे यू यायचं म्हणून आता गाडी पडलं, आता यायचं नाही, आता सोडायचं असं मनात ना आणता. म्हटलं किती वेदना हो काय हो, पण तिथपर्यंत आपण जायचं, तिथून बसायचं, सांगायचं. हाच पुढच्या पिढीला, भावी पिढीला हा संदेश असतो की असाध्य ते साध्य करते साहस, कारण अभ्यास किती प्रसंग जीवनात येतो तर त्याला प्रयत्नवादी आपल्या जीवनात निश्चित राहावं. आणि जो प्रयत्न म्हणजे पहिल्यांदा काही तयारी बी नव्हती, दुसरी गोष्ट आपली ॲक्सिडेंट झाला तरी स्वतः त्याच्यातून उभं राहू, परत येण्याचं. आमचं मुलगा तुला सोडू का, म्हटलं काय नाही, मी तिथपर्यंत मला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज निश्चित नेऊन सहजतील. आणि बाबांच्या कृपा असते मला इथपर्यंत आलं आणि तो बोलण्याचा योग आला आणि करून घेतलं. ही तुमच्या सगळ्यांची कृपा आहे. रामकृष्ण हरी.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम राम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु श्री तुकाराम तुकाराम महाराज की जय. पुढील सत्र ठीक 9:30 वाजता सुरू होईल. सर्वांनी वेळेवरती हजर राहा आणि आत आल्यानंतर मोबाईल सायलेंट करत जा. फोन आला तरी उचलत जाऊ नका, बोलत जाऊ नका. बोलायचं असेल तर बाहेर